राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे। राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय। काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 2 दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यातील पावसाचा आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। मुंबई आणि उपनगरात पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। या पावसामुळे मुंबईकरांना त्रासाचा सामना सहन करावा लागणार आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। उद्या मुंबईमध्ये 30 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील 2 दिवस आकाश ढगाळ राहून काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे। काही भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस पुणे आणि आसपासच्या परिसरात येलो अलर्ट देण्यात आला। पुण्यात उद्या 29 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही जिल्ह्यात 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। नागपूरमध्ये 30 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। मराठवाड्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर संभाजीनगरमध्ये उद्या 21 अंश सेल्सिअस कमाल तर 25 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल। राज्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे। पुढील काही दिवस अशा स्वरूपाचा पाऊस राज्यात होणार आहे। नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे।